हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन अंशू क्रिएशन्स. आज आपण बेबी सॉक्स बनवायला शिकणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे बेबी वेस्ट बनवलं होतं त्याला मॅचिंग असे सॉक्स आज आपण बनवायला शिकणार आहोत. यासाठी आपण 50 स्टिचेस कास्ट ऑन करून घेतलेले आहेत आणि पहिली ओळ आपण सरळ टाक्यांनी बनवणार आहोत. 6 महिने ते वर्षभराच्या बाळासाठी आपण बेबी वेस्ट बनवला होता. त्याच मेजरमेंटनुसार आपण सॉक्स पण बनवणार आहोत. पहिली ओळ आहे ही आणि ही सर्व शेवटपर्यंत सरळ टाक्यांनी कंप्लीट करून घेऊयात. ही दुसरी ओळ आहे. दुसऱ्या ओळीमध्ये इथे टाका वाढवून घ्यायचा, हा एक स्किप करायचा आणि 2 नंबरचा जो टाका आहे तो समोरून एकदा विणून घ्यायचा आणि बॅक साईडने एकदा विणून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक टाका वाढवून घ्यायचा. बाकी सगळे टाके सरळ शेवटचे 2 राहीपर्यंत सरळ विणून घेऊयात. ही सेकंड लाईन आहे. दुसऱ्या ओळीतले शेवटचे 2 टाके शिल्लक राहिलेले आहेत. हा टाका आता इथे वाढवायचा, हा समोरून पण विणून घ्यायचा आणि पुन्हा बॅक साईडने पण विणून घ्यायचा. एक टाका वाढणार आहे आणि हा विणून घ्यायचा. आता ही तिसरी लाईन आहे. यामध्ये काही टाके वाढवायचे नाही आहेत, फक्त शेवटपर्यंत सरळ विणत जायचं आहे. चौथ्या लाईनमध्ये आपण पुन्हा एक टाका वाढवणार आहोत. ही तिसरी लाईन सरळ टाक्यांनी शेवटीपर्यंत कंप्लीट करून घेऊयात. ही चौथी लाईन आहे. चौथ्या लाईनमध्ये पहिला टाका स्किप करायचा आहे आणि हा टाका दोनदा विणून घ्यायचा आहे. एकदा असा आणि एकदा बॅक साईडने. हा टाका वाढवला. बाकी सगळे टाके शेवटपर्यंत सरळ आणि शेवटून जो दुसरा टाका आहे तो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे आपण पहिल्या लाईनमध्ये टाके वाढवले नाही आहेत, दुसऱ्यामध्ये वाढवले, तिसऱ्यामध्ये पुन्हा वाढवलेले नाही आहेत, चौथ्यामध्ये पुन्हा 2 टाके वाढवलेले आहेत. ही तर शेवटपर्यंत सरळच जाणार आहे. शेवटचे 2 टाके राहिल्यानंतर तिथे एक टाका वाढवून घेऊयात. आता आपण लाईनच्या शेवटी आलेलो आहोत. शेवटचे 2 टाके राहिलेत. हा एक वाढवून घेतला आणि हा एक शेवटचा विणून घेतला. त्यानंतरची 5वी लाईन सरळ. आपल्याला टोटल 12 लाईन्स बनवायच्या आहेत. यामध्ये 5व्या लाईन पण सरळ बनवणार आहोत. 6व्यामध्ये टाके वाढवायचे आहेत. पुन्हा 7वी सरळ बनवणार आहोत. 8व्यामध्ये टाके वाढवायचे आहेत. 9वी ओळ सरळ, 10व्यामध्ये टाके वाढवायचे आहेत आणि 11वी ओळ सरळ आणि 12व्यामध्ये टाके वाढवायचे आहेत. आपण हे पूर्ण करून घेऊयात. ही 5वी लाईन तर सरळच बनवणार आहे आणि त्यानंतर उरलेल्या सर्व लाईन्स बनवून घेऊयात. टोटल 12 लाईन्स आपण बनवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याकडे आता एका ओळीला आपण टाके वाढवलेत, एका ओळीला आपण टाके वाढवलेले नाही आहेत. त्यामुळे आपल्याकडे 12 टाके वाढलेले आहेत. सुरुवातीला आपल्याकडे 50 होते, आता 62 टाके झालेले आहेत. तर ते आपल्याला आता डिवाईड करून घ्यायचे आहेत. हे सेंटरचे 16 टाके घेतलेले आहेत मी. साईडला इकडे 23, इकडे 23 आणि इकडे 16 असे 62 टाके डिवाईड करून घेतलेले आहेत. आता आपण हा पार्ट बनवणार आहोत. सुरुवातीला हे जे मार्करपर्यंतचे 23 टाके आहेत ते आपण सरळ विणून घेऊयात. त्यानंतर मार्करपासून दुसऱ्या मार्करपर्यंत जे टाके दिसत आहेत 16 मधले तेही सरळ विणून घ्यायचे. ह्या दुसऱ्या मार्करपर्यंत आपल्याला टाके सरळ विणून घ्यायचे. आता आपण दुसऱ्या मार्करपर्यंत आलेलो आहोत.
हा एक टाका, हा मार्कर इथून काढून घेऊयात आणि हा शेवटचा उरलेला टाका आणि या टाक्यांमधला शेवटचा टाका धागा पुढे घ्यायचा आणि हा दोन्हीचा उलटमध्ये हा दोन्हीचा एक करायचा. आता पुन्हा धागा मागे आणि हे सगळे टाके मार्करपर्यंत उलट विणत जायचं आहे. हे झाले 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे हा मार्करच्या आसपासचे जे 2 टाके आहेत, पहिला आणि पुढचा, हे दोन्ही टाके उलटमध्ये दोनाचा एक करून घ्यायचे. पुन्हा सुई फिरवायची आहे. आता या साईडनी टाके सरळ विणून घ्यायचे आहेत आपल्याला. हा एक स्लिप स्टिच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हा 15वा टाका. त्याच्या पुढचे 2 टाके जे आहेत ते धागा पुढे घ्यायचा आणि इथे दोनाचा एक करायचा उलटमध्ये. पुन्हा सुई फिरवायची आहे, धागा पुढे आणि हे सगळे टाके पुन्हा उलट विणून घ्यायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 टाके विणून झाल्यानंतर हा जो इकडचा एक टाका उरलेला आहे तो आणि या टाक्यामधला एक असे दोनाचा एक करून घ्यायचा आहे. पुन्हा सुई फिरवायची आहे आणि सेम प्रोसेस 15 टाके आणि नंतर दोनाचा एक करायचा आहे. हे झालेले आहेत 6 टाके. 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. धागा पुढे आणि हा टाका आणि इकडचा एक असे दोन्ही उलटमध्ये दोनाचा एक करून घ्यायचा आहे. पुन्हा सुई फिरून घ्यायची आहे. सुई फिरवल्यानंतर या साईडच्या सर्व टाके उलट ही 4 असे आपल्याला 16 लाईन्स बनवून घ्यायच्या. 16 लाईन्समध्ये 16 टाके कमी होणार आहेत. कारण प्रत्येक ओळीमध्ये ओळीच्या शेवटी आपण एक एक टाका दोनाचा एक करतोय, त्यामुळे 16 लाईन्समध्ये 16 टाके कमी होणार आहेत. हा इथे शेवटी हा एक आणि हा दोनाचा एक, असे आपण 16 लाईन्स बनवून घेऊयात. 16 लाईन्स आपण बनवून कंप्लीट केलेले आहेत. आता इथून पुढे हे पुढचे टाके आहेत ते पण विणून घ्यायचे आहेत. पुढे सरळ यामध्येच कंटिन्यू जेवढे उरलेले असतील तेवढे. आणि इथून पुढे आपण एक सरळ लाईन एक उलटी लाईन असे विणणार आहोत. आधी ही कंप्लीट करूयात. यापुढे आता आपल्याला
आपला आता हा पार्ट तयार झालेला आहे. आता हा पार्ट आपल्याला बनवायचा आहे. त्यामुळे एक सरळ आणि एक उलट लाईनने आपण पुढे काही ओळी विणणार आहोत. हा आता सरळ पार्ट आहे, हा बॅकचा पार्ट आहे. आपण आता या साईडला आहोत, तर सगळे टाके आपण आता उलट विणून घेऊयात. हा पहिला टाका स्किप करणार आहे आणि बाकी सगळे टाके उलट विणून घ्यायचे आहेत आणि राईट साईडनी सगळे टाके सुलट विणून घ्यायचे आहेत. अशा आपण टोटल 14 लाईन्स यापुढे विणणार आहोत. ही उलट लाईन आहे आणि या 14 लाईन जेव्हा आपण कंप्लीट करू त्यानंतर मग आपण एक टाका उलट आणि एक टाका सुलट अशी बॉर्डर बनवणार आहोत. आधी आता हे उलट टाके कंप्लीट करूयात. आता आलेलो आहोत आपण राईट साईडला. राईट साईडचे सगळे टाके सुलट. हा स्किप केला, बाकी सगळे टाके सुलट. अशा आपण 14 लाईन्स कंप्लीट करून घेऊयात. या 14 लाईन्स आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता एक टाका सरळ आणि एक टाका उलट अशी आपण बॉर्डर बनवणार आहोत. या पण 14 लाईन्सच आहेत. एक टाका सुलट एक टाका उलटची 14 लाईन्सचे बॉर्डर आपण बनवून घेऊयात आणि त्यानंतर टाके बंद करायचे आहेत. एक टाका सरळ एक टाका उलट बनवून घेतलेली आहे आणि आता आपण टाके बंद करणार आहोत. जो टाका सरळ दिसतोय तो सरळ विणून घ्यायचा आहे आणि जो टाका उलट दिसतोय तो उलट विणून घ्यायचा आहे आणि हा पहिला विणलेला टाका समोरच्या टाक्यावरून पास करायचा आहे. त्यानंतर हा टाका सरळ दिसतोय हा सरळ विणून घ्यायचा आहे आणि हा टाका त्यावरून पास करायचा आहे. धागा मागे हा उलट विणून घ्यायचा आहे आणि हा त्या टाक्यावरून पास करायचा आहे. अशा प्रकारे हे टाके आपण बंद करून घेऊयात. सगळे टाके आता आपण बंद करून घेतलेले आहेत. आता आपण हे इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत असे जॉईन करायचं आहे. थोडासा जास्त धागा ठेवून आपण कट करून घेऊयात. पहिल्यांदा हे सिक्युअर करूयात. आणि आता सुईने हा पूर्ण पॅच शिवून घ्यायचा आहे इथपर्यंत. हे शिवून घेताना दोन्ही साईडची एक एक साखळी घ्यायची आहे आणि अटॅच करून घ्यायचं आहे. इकडची एक, ही पुन्हा इथे दिसतीये, ही एक घ्यायची, पुन्हा इकडच्या साईडची एक घ्यायची आणि शेवटपर्यंत हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे ओढून घ्यायचं. एकदा इकडची साखळी एकदा इकडची साखळी, हे आपण कंप्लीट करून घेऊयात. हा सॉक्स आपण अटॅच केलेला आहे पूर्ण आणि हा आपला सॉक्स तयार झालेला आहे. एकदम सिंपल आहे, बिगिनर्सला पण बनवता येऊ शकतो हे सॉक्स पण आणि वेस्ट पण. त्यामुळे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.